वसईमधील स्वयंभू आई एकविरा मातेच्या स्थापनेची गोष्ट तुम्हाला माहिती आहे का? हे मंदिर वसईमधील कळम आणि रावार गावातील खाडीच्या मध्यभागी वसलेले आहे. मंदिर आता भव्य दिसत असले तरी सुरुवातीला हा खाडीतील एक खडक होता. कोळी बांधव या खडकाची दैवत म्हणून पूजा करत असे. जवळजवळ 45 ते 50 वर्ष अगोदर कळम गावातील एका नागरिकाला स्वप्नात येऊन ही शिळा आई एकविरेची आहे असा दृष्टांत आईनेच दिला. तेव्हापासून गावातील लोक खाडी ओलांडून आईची पूजा व उत्सव साजरे करू लागले. सुरुवातीला गावातील लोकांनी ताडामाडाच्या झापांनी आईचे मंदिर उभारले होते. हळूहळू नवसाला पावणाऱ्या देवीची चर्चा आजूबाजूला होऊ लागली आणि प्रचंड प्रमाणात भक्त या ठिकाणी येऊ लागले. मंदिरात नवरात्रीचा उत्सव खूप उत्साहाने साजरा केला जातो. रोज दोन्ही टाइम भक्तांसाठी भंडाऱ्याचे आयोजन केले जाते. दरवर्षी आईची पालखी आणि यात्रा कळम गावातील गावकरी मोठ्या थाटामाटात साजरे करतात. ह्या नवरात्रीमध्ये तुम्ही सुद्धा आईच्या मंदिराला भेट देऊन आईचा आशीर्वाद नक्की घ्या.